सुरुवातीस आपणास कॅसी बेल्डन ही मुलगी बर्फाच्छिद रस्त्यावरून जॉगिंग करताना दिसते. जॉगिंग करता करता ती श्वास घेण्यासाठी थांबते. तेव्हा तिची नजर रस्त्यावर पडलेल्या एका निळ्या हातमोज्यावर जाते. ती तो हातमोजा उचलते. तेव्हा तिला जाणीव होते की कोणीतरी मागे उभं आहे. ती वळून बघते तर एक 5-6 वर्षाचा मुलगा उभा असलेला तिला आढळतो. तो हातमोजा त्याचाच असतो. कॅमेरा जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जातो तेव्हा आपल्याला कळते की ते एक पिशाच्च आहे. अचानक त्या मुलाचे रूपांतर एका कुत्र्यात होते. कॅसी त्याच्याकडे बघतच राहते. त्या कुत्र्याच्या चेहऱ्यावर मुखवटा आहे. तो कुत्रा बाजूच्या झाडीत जातो. कॅसी सुद्धा त्याच्या मागोमाग जाते. तिथे तिला तो मुखवटा पडलेला आढळतो. ती तो मुखवटा उचलते पण त्याची लेस जमिनीत अडकलेली आहे. ती लेस काढण्याचा प्रयत्न करते. माती उकरल्यावर तिला आत पुरलेले एक नवजात अर्भक दिसते. ती त्या मृत अर्भकाकडे बघत असताना अचानक ते अर्भक डोळे उघडते. ते कॅसीचे स्वप्न असते आणि हल्ली तिला हे स्वप्न वारंवार पडत असते. पण तिला त्या स्वप्नाचा अर्थ कळत नाही. ती आपली मैत्रीण रोमीला त्याचा अर्थ विचारते. रोमीचे अशा गोष्टींवर वाचन आहे. ती कॅसीला सांगते की तुझ्या पोटात लवकरच काही जन्म घेणार आहे म्हणून तुला कदाचित अर्भक दिसते. पण कुत्रा दिसणं हे चांगलं नाही, कारण पौराणिक ग्रंथानुसार कुत्रा हा मृत्यूचा दूत आहे. कॅसी हे सर्व हसण्यावारी नेते. कॅसी कॉलेजमध्ये शिकत पार्ट टाइम न्यूटन फॅमिलीकडे आया म्हणजे बेबी सिटरचे काम करते. रोमीशी बोलत असताना रेडिओ डिव्हाइसवरून तिला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो आणि पाठोपाठ मॅटीच्या बोलण्याचा आवाज येतो. आरशात बघ. आरसा हा काही लोकांचा बाहेर यायचा दरवाजा आहे. कॅसी ही मॅटी व बाळाची आया म्हणून काम करत असते. मॅटीचे शब्द ऐकून तिला विचित्र वाटते. ती वरच्या मजल्यावर जाते. ती रूममध्ये जाते तर मॅटी बाळाला आरशात त्याचा चेहरा दाखवत असतो. ती मॅटीला हटकते तर तो कॅसीच्या चेहऱ्यावर तो आरसा मारतो व तिला सांगतो की जंबीला आता जन्म घ्यायचा आहे. कॅसीला त्याचे बोलणे कळत नाही. ती घरी यायला निघते. वाटेत रस्त्यात तिला तोच निळा हातमोजा दिसतो जो तिने स्वप्नात बघितलेला असतो. रात्री घरी वॉशरूममध्ये तिला आरशातून कसला तरी आवाज येतो. ती आरसा लावलेली कॅबिनेट उघडते पण आत काही नसतं. रात्री कॅसी झोपल्यावर त्या आरशातून आवाज यायला लागतात. तेव्हा आपल्याला मॅटीचे वाक्य आठवतं की आरसा हा काही लोकांचा या जगात प्रवेश करायचा दरवाजा आहे. दुसऱ्या दिवशी आमलेट बनवत असताना अंड्यातून एक मोठा कीटक निघतो. कॅसी घाबरते. डिस्टर्ब झालेल्या कॅसीला खिडकीतून बाहेर रस्त्यावर उभा असलेला मॅटी दिसतो. तो तिच्याकडेच बघत असतो. आता कॅसी आणखीन डिस्टर्ब होते. ती या सर्व गोष्टी रोमीला सांगते. रोमी तिला सांगते की नवजात बाळाला तो वर्षाचा होईपर्यंत आरशात त्याचा चेहरा दाखवणं हे अपशकुन मानले जाते. याचा अर्थ तो लवकरच मरणार आहे. क्लासरूममध्ये बसलेली असताना सुद्धा कॅसीला आता विचित्र भास व्हायला लागतात. फळ्यावर तिला मॅटीचे शब्द लिहिलेले दिसतात. जंबीला आता जन्म घ्यायचा आहे. नोटबुकमध्ये सुद्धा तेच शब्द लिहिलेले तिला दिसतात. अचानक तिच्या हातावर तोच सकाळचा किडा येतो. कॅसी भर वर्गात घाबरून उभी राहते. तिला सारखी त्या अर्भकाची विजन्स यायला लागतात. बाथरूममध्ये रोमीला कॅसीचे डोळे विचित्र वाटतात. कॅसी आय स्पेशालिस्टकडे जाते. तो तिला हेट्रोक्रोमिया झाल्याचे सांगतो. हेट्रोक्रोमिया म्हणजे एका डोळ्याच्या बुबुळाचा रंग हा दुसऱ्या डोळ्याच्या बुबुळाच्या रंगापेक्षा वेगळा असणं. तो तिला सांगतो की हे अनुवंशिक आहे. लॅबमधून रिपोर्ट आल्यावरच तो नक्की काय कारण आहे हे सांगू शकेल. डॉक्टरकडून घरी परतत असताना कॅसीला वाटेत तोच मुलगा दिसतो जो तिला स्वप्नात दिसायचा. रात्री कॅसी मार्कजवळ आपल्या भावना मोकळ्या करते. मार्क हा कॅसीचा बॉयफ्रेंड आहे. ती मार्कला आपल्या आईबद्दल सांगते. कॅसीची आई ती लहान असतानाच वारली. ती तिच्या शेवटच्या दिवसात मेंटल हॉस्पिटलमध्ये होती. मेंटल हॉस्पिटलमध्ये जेव्हा आपल्याला कॅसीची आई दिसते तेव्हा तिच्या एका डोळ्याचा रंग बदललेला आपणास दिसून येतो. कॅसी फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये जाते तेव्हा तिथूनचा आरसा हलायला लागतो. कॅसी आरशाचा दरवाजा उघडते तेव्हा आत त्या लहान मुलाचे पिशाच्च कॅसीला घाबरवते. तिची किंकाळी ऐकून मार्क धावत येतो. तो आरसा उघडतो पण आत काही नसते. कॅसी तो आरसाच काढून टाकते. दुसऱ्या दिवशी जॉगिंग करत असताना तिला न्यूटन फॅमिलीच्या घरासमोर गर्दी जमा झालेली दिसते. ती विचारपूस करते तेव्हा तिला कळतं की तो लहान बेबी मेला ज्याला त्या दिवशी मॅटी आरसा दाखवत होता तो. हे सर्व मॅटी खिडकीत बसून शांतपणे बघत असतो. कॅसीच्या डोळ्याचे लॅब रिपोर्ट येतात. डॉक्टर तिला सांगतात की डोळ्याचा हा प्रॉब्लेम जेनेटिक आहे. नॉर्मली हा तेव्हाच आढळून येतो जेव्हा जुळी मुलं जन्मतात. डॉक्टर तिला विचारतात की तुला जुळा भाऊ किंवा बहीण आहे का? कॅसी नाही म्हणून सांगते. ते तिला जेनेटिक काउन्सिलरला भेटायचा सल्ला देतात. डॉक्टरांचे हे बोलणे कॅसीच्या डोक्यात थैमान घालते. तिला कसली तरी शंका येऊ लागते. ती शहानिशा करण्यासाठी आपल्या वडिलांना भेटून त्याविषयी विचारते. तेव्हा ते मान्य करतात की कॅसीला एक जुळा भाऊ होता.
ते तिला सांगतात की पोटात असतानाच त्याचा मृत्यू झाला. वडिलांनी ही गोष्ट आपणापासून लपवून ठेवली याबद्दल कॅसी नाराज होते. तिला वडिलांकडून हेही कळतं की पोटात असताना तिची नाळ तिच्या भावाच्या गळ्याभोवती आवळली गेली व त्यात त्याचा मृत्यू झाला. आपल्या भावाचा मृत्यू आपल्यामुळे झाला या विचाराने कॅसी डिस्टर्ब होते. तिला वाटते आईच्या वेडेपणाला सुद्धा तीच जबाबदार आहे. तिला वडिलांकडून हेही कळतं की पोटात असताना तिच्या भावाला निकनेम ठेवलं होतं, जंबी. ते नाव ऐकून कॅसी शॉक होते. हे तेच नाव आहे जे त्या दिवशी मॅटीच्या तोंडून तिने ऐकले होते. कॅसी घरी येऊन आपल्या आईच्या जुन्या गोष्टी शोधते. तेव्हा त्यात तिला काही फोटो अल्बम व फिल्म्स मिळतात. त्यात तिला एका जुन्या पेपरचे कात्रण मिळते, पण तिला त्यातील बातमीचा काही बोध होत नाही. त्यात तिला सोफी कोझ्मा हे एका बाईचे नाव मिळते. सोबत तिला तिच्या आईचा प्रेग्नन्सीमधील एक जुना फोटो मिळतो. त्या फोटोतील आरशात एका मुलाचे प्रतिबिंब दिसत असतं. ते बघून कॅसी कन्फ्यूज होते. ती ओल्ड एज होममध्ये जाऊन विचारपूस करायचं ठरवते. ती तिथे जाऊन सोफी कोझ्मा ह्या बाईबद्दल विचारपूस करते आणि तिला तिथे ती बाई मिळते. सोफी कॅसीला पाहताच ओळखते की ती जुळी आहे. ते बघून कॅसी आश्चर्यचकित होते. सोफी तिला सांगते की तिला सुद्धा एक जुळा भाऊ होता, त्यामुळे मला तो सेन्स आला. कॅसी तिला पेपरचे कात्रण दाखवून आईबद्दल विचारते, पण सोफी तिच्या आईला ओळखत नसल्याचे सांगते. पण कॅसी जसं तिला तो प्रेग्नन्सीवाला फोटो दाखवते, सोफी बिथरते व तिला तिथून जायला सांगते. कॅसी ओळखते की सोफी तिच्याशी खोटं बोलत आहे. तिला काहीतरी माहिती आहे. कॅसीला आता वाटायला लागतं की तिचा जन्म न घेतलेला जुळा भाऊच तिला पिशाच्च बनून त्रास देत आहे. मॅट कॅसीला रिलॅक्स करण्यासाठी डिस्को पबमध्ये घेऊन जातो. त्या गर्दीत सुद्धा कॅसीला जंबीचे पिशाच्च दिसते. ती फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये जाते, पण तिथेही तिला विचित्र भास व्हायला लागतात. तिचे किंचाळणे ऐकून मॅट व रोमी ऐन वेळेला आत येतात व कॅसीला धीर देतात. कॅसीला वाटायला लागतं की जे तिच्या आईबरोबर घडलं तेच तिच्याबाबत घडत आहे. ती सुद्धा कदाचित तिच्या आईसारखीच वेडी होणार. ती ही गोष्ट रोमीला सांगते. रोमी तिला प्रॉमिस करते की ती असे होऊ देणार नाही. रात्री स्वप्नात कॅसीला जंबी तिच्या पोटात हात घालून तिचे गर्भाशय काढत असल्याचे दिसते. ती दचकून जागी होते. नेमका त्याच वेळी सोफी कोझ्माचा ओल्ड एज हाऊसमधून फोन येतो. ती कॅसीला तात्काळ भेटायला बोलवते. कॅसी तिथे पोहोचते. सोफी कॅसीला सांगते की फोटोतील आरशात ज्या मुलाचे प्रतिबिंब आहे तो तुझा काक आजोबा आहे, अर्थात तिच्या आजीचा जुळा भाऊ. इथे सोफी कॅसीला सांगते की ती तिची आजी आहे, तिच्या आईची आई, व तो मुलगा सोफीचा जुळा भाऊ बार्टो आहे. तो 1944 साली मेला. ती कॅसीला पुढील कहाणी सांगते. ती सांगते की ते युद्धाचे दिवस होते व नाझीचे मिलिटरीवाले वेगवेगळे प्रयोग लोकांवर करत होते व अशाच एका प्रयोगासाठी त्यांना जुळी मुलं हवी होती. त्यासाठी त्यांनी मला व बार्टोला त्यांच्या सिक्रेट हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे सर्वत्र जुळी मुलं होती. ते विज्ञान व जादू या दोन वेगळ्या गोष्टींना एकत्र आणून जुळ्यांवर काहीतरी जेनेटिक प्रयोग करत होते. डोळ्याच्या बुबुळाचे रंग या गोष्टीने त्यांना झपाटले होते. त्यांनी बरेच प्रयोग करून डोळ्याचं बुबुळ चॉकलेटीवरून निळे करण्यात यश मिळवले होते. पण या प्रयोगात काही मुलं आंधळी झाली तर काही मेली. बार्टोवर सुद्धा हा प्रयोग करण्यात आला व तो त्यात मेला. पण 2 दिवसांनी तो परत आला. पण तो बार्टो नव्हता. त्या प्रयोगामुळे एका वेगळ्या दुनियेचे प्रवेशद्वार उघडले गेले होते व बार्टोचा आत्मा त्या दरवाजातून परत या जगात आला होता. अशा आत्म्यांना डेबुक असे म्हणतात. जेव्हा मृत माणसाच्या आत्म्याला स्वर्गात प्रवेशापासून रोखले जाते तेव्हा तो त्या रहस्यमय जगात भटकत राहतो. त्याला या जगात परत येऊन कोणाच्या तरी शरीरात प्रवेश हवा असतो. तो या जगात प्रवेश करण्यासाठी दरवाजा शोधत असतो आणि तो दरवाजा फक्त जुळ्या मुलांच्या शरीराकडूनच असतो. शेवटी जुळी मुलं म्हणजे एक प्रकारची मिरर इमेजच असते आणि आरसा हा त्या दुसऱ्या जगाचा दरवाजा आहे. सोफी कॅसीला सांगते, बार्टो परत आला, पण मला कळालं तो बार्टो नाही. डेबुकने त्याच्या शरीराचा ताबा घेतला होता. त्याला त्याच्या शरीरातून ह्या जगात प्रवेश करायचा होता, पण मी त्याला मारून टाकले आणि या सर्व गोष्टींची सुरुवात झाली. तो आजही या जगात प्रवेश करायचा प्रयत्न करत आहे. तुझ्या आईच्या जन्माच्या वेळी मी त्या जुळ्या मुलाला मारले. तुझ्या जन्माच्या वेळी तुझा भाऊ मेला. आता तो तुझ्या पोटात जन्मणाऱ्या जुळ्या मुलाचा ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहे. या सर्वापासून सुटका मिळवण्याचा एकच मार्ग आहे, बुक ऑफ मिरर्स, ज्यामध्ये डेबुकपासून सुटका मिळवण्यासाठी कशा तऱ्हेने एक्झॉर्सिझम करता येते हे सांगितले आहे. राबाय तुला ह्यासाठी मदत करू शकेल. जोसेफ सँडॅक हा राबाय आहे, त्याला शोध. राबाय म्हणजे यहुदी धर्मगुरू. इंटरनेटवर सर्च केल्यावर कॅसीला कळते की बुक ऑफ मिरर्स हा एक हिब्रू भाषेतील दुर्मिळ ग्रंथ आहे. ती एका जुन्या लायब्ररीतून ते पुस्तक चोरते. कॅसी राबाय सँडॅकला जाऊन भेटते व त्याला बुक ऑफ मिरर्स देते. ती त्याला सांगते
की तिला तिच्यावर एक्झॉर्सिझम करायचं आहे, कारण डेबुक तिला हॉन्ट करत आहे. सॅन्डॅकचा डेबुक ह्या गोष्टींवर विश्वास नाही. तो तिला सांगतो की तुझा देवावर विश्वास नाही, माझा डिमनवर विश्वास नाही. अशा परिस्थितीत एक्झॉर्सिझम शक्य नाही. ती त्याला विनवणी करते की बुक वाचून काय ते सांग. तो तिच्या समाधानासाठी हो म्हणतो. सोफीच्या सांगण्यानुसार कॅसी घरातील सर्व आरसे तोडून टाकते व जाळते. ती घराच्या खिडकीवर चाइम्स लावते, कारण ते आत्म्याच्या येण्याची सूचना देतात. कॅसी तिच्या आईच्या सामानात मिळालेली फिल्म लावते, तेव्हा तिला त्यात तिच्या आईला मारणारा डेबुक दिसतो. इथे रोमी कार चालवत असताना अचानक तिच्या गाडीपुढे मॅटी येतो. रोमी ब्रेक दाबून गाडी थांबवते व बाहेर येते, पण मॅटीला काही झालेलं नसतं. तो तिला धमकी देतो की कॅसीची मदत करू नकोस, नाहीतर तो तुला मारून टाकेल. रोमी घडलेली गोष्ट कॅसीला सांगते. कॅसी तिला तिच्यापासून दूर राहायला सांगते, पण रोमी कॅसीला सांगते की काहीही झाले तरी ती तिला एकटं पडू देणार नाही. रात्री कॅसीला स्वप्न पडतं की तिच्या आईच्या शरीराचा ताबा त्या डेबुक नावाच्या डिमनने घेतलाय. डिमनचं ते भयानक रूप पाहून कॅसी हादरते व दचकून जागी होते. खिडकीवरील लावलेले चाइम्स वाजायला लागतात. कॅसी खिडकीतून बाहेर बघते. बाहेर तिला बार्टो उभा असलेला दिसतो. जणू तो तिला सांगत असतो की मी लवकरच तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. इथे सोफीच्या खोलीतील चाइम्स सुद्धा वाजायला लागतात. ती जागी होते. रूममधील लाईट्स गेलेले तिला आढळतात. ती टॉर्च घेऊन बाहेर येते, पण तिचे दुर्दैव, एका म्हाताऱ्या पेशंटच्या शरीरात शिरलेले डेबुकचे पिशाच्य तिच्यावर हल्ला करते व तिला मारून टाकते. दुसऱ्या दिवशी कॅसी ओल्ड एज होमला पोहोचते. आपल्या आजीला मृत बघून तिला रडू कोसळते. इथे सॅन्डॅक बुक ऑफ मिरर ट्रान्सलेट करायला घेतो. अचानक त्याच्या डेस्कवरचा लाईट जातो. रूममधील सर्व लाईट्स पण गेलेले असतात. तो प्रार्थना सभागृहात येतो. तिथे त्याला तो विचित्र कुत्रा दिसतो. तो सॅन्डॅकला घाबरवण्याचा प्रयत्न करतो, पण सॅन्डॅक न घाबरता ओरडून त्याला तिथून जायला सांगतो. त्याच्या निडरपणाला घाबरून तो कुत्रा तिथून जातो, पण ह्या गोष्टीमुळे सॅन्डॅकचा कॅसीच्या बोलण्यावर विश्वास बसतो. सोफीच्या मृत्यूमुळे कॅसीला कळतं की जो कोणी तिला मदत करेल त्याला डेबुक मारून टाकेल. तिला आता रोमीची काळजी वाटत आहे. ती व्हिडिओ कॉलिंगवरून तिला हे सांगत असतानाच रोमीच्या दरवाजाची बेल वाजते. कॅसी तिला दरवाजा न उघडण्याची ताकीद देते, पण रोमी ते न ऐकता दरवाजा उघडायला जाते. कॅसीला रोमीच्या आरशात बार्टोचा आत्मा दिसतो. ती समजून जाते रोमी संकटात आहे. ती रोमीच्या घराकडे जायला निघते. ती मार्कला पण आपल्या बरोबर घेते. इथे रोमी दरवाजा उघडते. बाहेर मॅटी असतो. तो अचानक रोमीच्या पोटात चाकू खुपसतो. तो रोमीला मारायला वळतो. रोमी त्याच्यापासून वाचण्यासाठी पळते. इतक्यात कॅसी मार्कसह तिथे पोहोचते, पण दरवाजा बंद असतो. ते घराच्या मागचा दरवाजा फोडून आत घुसतात. इथे मॅटीचे सैतानात म्हणजेच डेबुकमध्ये रूपांतर व्हायला सुरू होते. तो रोमीला मारणार इतक्यात कॅसी व मार्क तिथे पोहोचतात. मार्क मॅटीला उचलून फेकतो, तर डेबुक मॅटीच्या शरीरातून आता रोमीच्या शरीरात प्रवेश करतो. ते मॅटीला घेऊन तिथून पळतात. आता डेबुकपासून मुक्ती मिळवण्याचा एकच मार्ग असतो, तो म्हणजे सॅन्डॅक. सॅन्डॅक कॅसीवर एक्झॉर्सिझम करण्यासाठी तयार होतो. तो मदतीसाठी आर्थर या प्रिस्टला घेतो, ज्याचा एक्झॉर्सिझमचा अभ्यास आहे, पण तो ख्रिश्चन आहे. आर्थर कॅसीला सांगतो की धर्म हा माणसांसाठी असतो, सैतान, भूत, पिशाच्यांसाठी नाही. आपण बुक ऑफ मिररचे इंग्लिश भाषांतर उपयोगात आणून एक्झॉर्सिझम करू. ते रात्री एक्झॉर्सिझम करण्याचे ठरवतात. रात्री तयारीनिशी सर्वजण यहुदी धर्मस्थळात जमतात. बरोबर मदतीसाठी काही लोक असतात. सॅन्डॅक त्यांना सांगतो की ज्यूइश एक्झॉर्सिझममध्ये 10 लोक लागतात. जसे धर्मात 10 कमांडमेंट्स असतात तसे. ते 10 लोक त्या माणसाभोवती वर्तुळ करून उभे राहतात. सॅन्डॅक एक तुतारी सदृश्य गोष्ट बाहेर काढतो. तो सांगतो की ते एका प्राण्याच्या शिंगापासून बनवलेले आहे. ते वाजवल्याने, त्याच्या आवाजाने डिमन माणसाच्या शरीरात निवास करू शकत नाही. त्या डिमनला जरी कॅसीचे शरीर हवे असले तरी तो कोणाच्याही शरीराचा ताबा मिळवू शकतो, आणि काहीही झाले तरी एकदा सुरू केलेला एक्झॉर्सिझम पूर्ण केल्याशिवाय मध्येच थांबवता येत नाही. ते कॅसीला एका ट्रॉलीवर बांधतात. सर्व विधीला सुरुवात करतात. सॅन्डॅक शिंग वाजवतो व हिब्रू भाषेत मंत्र म्हणायला सुरुवात करतो. जसजसे मंत्र म्हटले जाऊ लागतात, लाईट फ्लिकर व्हायला लागतात. जोराचा वारा वाहू लागतो. दरवाजा धाडकन उघडतो. कॅसीला आता डेबुक दिसायला लागतो. तो कॅसीला सांगतो की प्रवेशद्वार उघडले आहे. अचानक ते सर्वांवर हल्ला करायला लागते. त्याही परिस्थितीत सॅन्डॅक आपले मंत्र चालूच ठेवतो. तो त्याचे पुस्तक उडवतो. सॅन्डॅक बेशुद्ध होऊन पडतो. सर्व गोष्टी उडायला लागतात. मार्क कॅसीला घेऊन तिथून पळतो, पण पळता पळता कॅसी मंत्राचे मुख्य पान उचलते. आता डेबुक आर्थरच्या शरीराचा ताबा घेतो. तो दरवाजा तोडून कॅसीला पकडायला धावतो. कॅसी व मार्क पळत पळत एका खोलीत लपतात,
पण झपाटलेला आर्थर भिंत तोडून मार्कला खेचून नेतो. कॅसी त्याचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न करते, पण आर्थरच्या ताकदीपुढे तिचा निभाव लागत नाही. तो तिला फेकतो. इतक्यात मागून मार्क आर्थरच्या डोक्यात पहार मारतो व आर्थर मरून पडतो. पण आता डेबुक आर्थरच्या शरीरातून मार्कच्या शरीरात प्रवेश करतो. तो कॅसीला पकडून तिच्या शरीरात प्रवेश करायची आपली प्रक्रिया चालू करतो. संधी साधून कॅसी सोफीने दिलेले लॉकेट मार्कच्या गळ्यात खुपसते व आपली सुटका करून घेते. पण मार्क आपला हल्ला थांबवत नाही. इतक्यात तिथे सँडॅक पोचतो व जोरजोरात मंत्र म्हणायला सुरुवात करतो. कॅसी त्याला साथ देते. त्यांच्या मंत्राचा घोष मार्कच्या शरीरातील डेबुकला भंडावून सोडतो. तो मार्कसह वरून खाली उडी घेतो. मार्क खाली पडतो. तो कॅसीच्या कुशीत आपले प्राण सोडतो. कॅसीला वाचवण्यात त्याचे प्राण गेलेले असतात. त्याचा मृतदेह बघून कॅसीला रडू आवरत नाही. दरवाजातून आलेले ते डेबुकचे संकट दरवाजातून परत त्याच्या दुनियेत कायमचे गेलेले असते. काही दिवसांनी कॅसीला आपण प्रेग्नंट असल्याचे कळते. तिच्या पोटात मार्कचे मूल वाढत असते. डॉक्टर तिची सोनोग्राफी करतात व तिला सांगतात की तिच्या पोटात जुळी मुलं आहेत, कदाचित एक मुलगा व एक मुलगी. कॅसीला मॅटीचे शब्द आठवतात, जंबीला आता जन्म घ्यायचा आहे. कॅसीला कळतं हे संकट अजून संपलेलं नाही, तर सुरू झालेलं आहे. चित्रपट इथे संपतो. ज्यूइश मायथॉलॉजीप्रमाणे डेबुक हा मृत माणसाचा वाईट आत्मा असतो व तो आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी माणसाच्या शरीरात प्रवेश करतो. एकदा का त्याचे उद्दिष्ट साध्य झाले की तो ते शरीर सोडतो, नाहीतर त्याला बाहेर काढण्यासाठी एक्झॉर्सिझम करावं लागतं. चित्रपटात काही गोष्टी खटकतात, जसे क्लायमॅक्स तितका इफेक्टिव्ह नाही. क्लायमॅक्सला मार्कच्या शरीरात असलेला डेबुक कॅसीला का मारायचा प्रयत्न करतो? त्याला तर तिच्या शरीरात प्रवेश करायचा असतो. इद्रिस अल्बा सारख्या कलाकाराला आर्थरची छोटी भूमिका देऊन फुकट घालवले आहे. चित्रपट मनोरंजक आहे, कथा वेगळी आहे, एकदा पाहायला हरकत नाही. तर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा, पण सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशाच एका हॉरर चित्रपटासह.